जे 2 दिवसापूर्वी घटना घडलेली आहे त्यामध्ये गुन्हा नोंद क्रमांक 65/2026 कलम 103(1), 109(1), 54(3)(5) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। जे आरोपी निष्पन्न झाले त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सदर आरोपींना काल दिनांक 17 रोजी मान्य न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आलेलं होतं। त्यांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। त्याप्रमाणे 5 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना मंजूर झालेली आहे। सदर आरोपींकडून पुढील तपास चालू आहे। तपासाचाच एक भाग म्हणून आरोपीकडून घटनास्थळी समजून घेण्याकरता घटनास्थळी नेण्यात आले होते। लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आणि लातूर पोलीस यंत्रणा ही काही सर्व कॉलेजमध्ये काही युवकांसाठी मार्गदर्शन किंवा संयम पाळला पाहिजे असं काही करणार आहे। आपलं माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर 2025 पासूनच आपण पोलीस व विद्यार्थी संवाद हा आपण हाती घेतलेला आहे। त्यामध्ये जिल्ह्याच्या जवळपास सर्व शाळा आणि महाविद्यालयात जाऊन आमचे विविध पोलीस अधिकारी व माननीय पोलीस उपअधीक्षक शहर यांनी मार्गदर्शन केलेले आहे। विद्यार्थ्यांना सतर्क करण्यासाठी व कायद्याचं पालन करणे, त्याचबरोबर सायबर क्राईम व इतर विषयी मार्गदर्शन केलेलं आहे। लातूर हे शिक्षणाचं हब म्हणून पाहिलं जातं आणि आज लातूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होतीये की बाहेर गावातनं जी विद्यार्थी शिकायला येणार आहेत त्यांच्या मनात कुठेतरी भीती आहे। पालकांबद्दल आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आपण हे कराल? पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही इतकंच सांगू शकतो की कुणी घाबरायचं कारण नाही। आपल्या सुरक्षेची जबाबदारी पेलण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सक्षम आहे। माननीय अमोल तांबे साहेब पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामध्ये रात्रीच्या वेळी कॉम्बिंग ऑपरेशन करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, नाकाबंदी करणे, नाकाबंदी दरम्यान जे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात अशांवर कारवाई करणे, अशा आम्ही वेगवेगळ्या कारवाया हाती गेतलेल्या आहेत। तसेच रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर जवळपास प्रतिबंधक कारवाया पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच हे गुन्हेगारी नियंत्रणात सध्या आहे आणि पुढे यापुढेही राहील। धन्यवाद।